नमस्कार. सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण एखाद्या पर्यटन स्थळी पण जात असतो तेव्हा आपल्या मनात एक साधा विचार असतो की तिथे राहायची सोय आणि खाण्याची सोय उत्तम प्रकारे झाली पाहिजे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. कारण तुम्ही जर गणपतीपुळे किंवा मालगुण पर्यटन करत असाल आणि तुम्हाला जर राहायची आणि खाण्याची सोय एकत्रित हवी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यापासून हार्डली 1 किलोमीटर अंतरावर असणारं आणि कवी केशवसुतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मालगुण गाव. तर या मालगुण गावामध्ये तुम्ही जर येत असाल तर मालगुण गावामध्ये बघण्यासारखे असे अनेक स्थळं आहेत. मालगुण समुद्रकिनारा असेल, कवी केशवसुत स्मारक असेल आणि प्राचीन मंदिरं देखील असतील. तर असा समूह तुम्हाला बघण्यासारखा आहे. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर नक्कीच राहण्याची सोय आणि खाण्याची सोय ही एकत्रित तुमची कशी होईल किंवा ऑप्शन्स काय काय आहेत तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे. आपलेच मित्र श्री भूषणजी मयेकर यांनी उभारलेलं 5 रूम आहेत. तर ते राहण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत आणि जर आजूबाजूचा परिसर पाहाल तर अतिशय नीटनेटका सुंदर आहे. कल्पवृक्षाच्या छायेत हे रूम्स आहेत. तर ते रूम्स कशा कशा पद्धतीने आहेत किंवा ओव्हरऑल काय फॅसिलिटीज तिथे मिळतात तर ते त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. आणि हे ठिकाण नेमकं कुठे आहे किंवा हे रूम्स कुठे आहेत ते देखील बघूया. तर हा गणपतीपुळे आणि मालगुण रस्ता आहे. हा जो समोरचा रस्ता बघताय तो गणपतीपुळेकडून आलाय आणि हा या बाजूला मालगुणच्या दिशेने गेला. अर्थातच आता आपण मालगुणमध्ये उभे आहोत आणि रस्त्यालगतच इथे आहे भक्तीज किचन अँड रिसॉर्ट. इथे बोर्ड लागलेला दिसेल तुम्हाला. तसंच इथे छोटा बोर्ड देखील आहे, भक्तीज किचन खानावळ मालगुण. नाश्ता आणि जेवण मालवणी, कोकणी, पंजाबी, चायनीज तसंच इतर मासे ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील. खाली नंबर देखील आहेत. तर आता आपण आत जाऊया आणि रूम कसे आहेत ते बघूया. अगदी ठळक अक्षरात इथे भक्तीज किचन अँड रिसॉर्ट्स AC रूम्स. तर हे भूषण मयेकर यांचं राहतं घर आहे आणि घराच्या बाजूलाच हे रूम्स आहेत. तर या बाजूने असा रस्ता आतमध्ये आलेला आहे. कोकणी जो लाल रस्ता आपण म्हणतो तर तो आहे. थेट तुम्हाला इथे घेऊन येतो. तर समोरच भक्तीज किचन अँड रिसॉर्ट्स आहे. तर ही खानावळ आहे ती नंतर बघूया. प्रथम आपण रूम बघूया. तर आपल्यासोबत आहेत भूषणजी मयेकर ज्यांचे हे रूम्स आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी हे रूम उपलब्ध करून दिलेले आहेत. तर भूषणजी तुमचं स्वागत आहे आपल्या सुंदर माझं कोकण चॅनलमध्ये. मला सांगा आपल्याकडे आता किती रूम्स आहेत? आपल्याकडे 5 रूम आहेत AC. किती बेडचे आहेत ते? त्या रूमचे आपले 5 AC रूम आहेत. 2 बेडचे रूम आहेत. 3 माणसं ॲडजस्ट होतात. एक्स्ट्रा पर्सन असेल तर चार्जेबल आहे. ओके, म्हणजे एक्स्ट्रा मॅट्रेस देऊन आपण त्यांची सोय केली जाते. आणि सोबतच आपलं रेस्टॉरंट देखील आहे. हो, जिथे व्हेज आणि नॉनव्हेज जेवण, नाश्ता सगळी सोय आहे तिथे. बुकिंगसाठी नंबर सांगा. माझा बुकिंगसाठी नंबर आहे 8806 562525. तर समोरच हे 5 रूम्स आहेत आणि या रूमच्या समोर ही प्रशस्त अशी नारळाची झाडं आहेत. नारळाची बाग म्हणू शकतो. कोकणात आल्याचा फील तुम्हाला नक्की इथे जाणवेल. कल्पवृक्षाच्या छायेतले हे रूम्स आहेत. तर हे रूम आतून कसे आहेत ते बघूया. तर ही छानपैकी अशी जांभ्या दगडाची पाखाडी म्हणू शकतो, ज्याला कोकणामध्ये चिरा देखील म्हणतात. तर बाहेरून असे रूम आहेत. थोडासा स्पेशियस आहे, थोडासा भाग हा स्पेशियस आहे. इथे खुर्च्या टेबल वगैरे ठेवलेले आहेत. आता आत जाऊन आपण बघूया. तर जसं एंटर करता समोरच बेड आहे. प्रशस्त असा बेड आहे. इथे फॅन आहे आणि समोरच TV आहे. आणि हे 5ही रूम AC आहेत. इथे AC, छोटंसं टेबल आहे. ते पाणी बॉटल वगैरे साबण वगैरे ठेवलेले आहेत. आणि आपण आणलेलं सामान ठेवण्यासाठी इथे हे असं कपाट आहे. कपाट देखील मोठा आहे, प्रशस्त आहे.
भरपूर सामान तुमचं इथे राहू शकतं. आणि अटॅच टॉयलेट बाथरूम, वेस्टर्न टॉयलेट आहे. इथे बेसिन आहे, इथे मिरर आहे. तर असं साधारण हे स्ट्रक्चर आहे टॉयलेट आणि बाथरूम. तर इथे कर्टन आहेत. हे तुम्ही जेव्हा कर्टन बाजूला करता तेव्हा समोरून दिसणारा अप्रतिम नजारा तुमच्या नक्कीच दृष्टीस पडतो. एक सुंदर व्ह्यू आपल्याला इथे एन्जॉय करायला मिळतो. तर पहिला आपण त्या बाजूचा रूम पाहिला होता. तर हा दुसरा रूम कसा आहे ते देखील बघूया. तर इथे देखील एंटर केल्यावर समोरच बेड आहे, समोर टीव्ही, AC, ते फॅन देखील आहे आणि इथे छोटं टेबल आणि इथे कपाट आहे सामान ठेवण्यासाठी. आणि बाजूलाच अटॅच टॉयलेट आणि बाथरूम, वेस्टर्न टॉयलेट आहे. तर तसं बघायला गेलं तर पहिला रूम आहे तसाच दुसरा रूम देखील आहे. म्हणजे 5 रूम आहेत ते अगदी सेम स्ट्रक्चरचे आहेत. इथे देखील कर्टन बाजूला केल्यावर तुम्हाला हा व्ह्यू एन्जॉय करायला मिळतो. अगदी सेम रूम आहेत. तर समोरच राहण्यासाठी रूम्स आहेत आणि इथे बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे. तर हा रेस्टॉरंटचा आतला भाग आहे. संपूर्ण बसण्यासाठी असे टेबल वगैरे आहेत. प्रशस्त असं रेस्टॉरंट आहे. तर हे मेनू कार्ड आहे. तर आपल्यासोबत आहे सागर, जो या रेस्टॉरंटचं व्यवस्थापन बघतो. तर सागर, मला सांग, आपल्या रेस्टॉरंटमध्ये साधारण किती माणसं बसू शकतात? आपल्या रेस्टॉरंटमध्ये साधारण एका टायमाला आपण 32 माणसं बसू शकतात एका वेळेस. आणि आपल्याकडे सर्व जेवणाची सोय वगैरे उत्तमरित्या आहे. घरगुती जेवणाची सोय वगैरे सर्व. ओके. कोणते कोणते पदार्थ आपल्याकडे मिळतात? आपल्याकडे स्पेशलमध्ये व्हेज, नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये मासे, चिकन, मटन, आणि व्हेजमध्ये म्हटलं तर व्हेज थाळी. तसेच आपले पंजाबी डिशेस वगैरे पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसं सकाळच्या नाश्त्यात आपल्याकडे काय काय मिळतं? सकाळच्या नाश्त्यात आपल्याकडे साधारण ऑर्डरप्रमाणे घावणे आपण घेतो. आंबोळी चटणी, पोहा, उपमा, शिरा, आमलेट पाव, बुर्जी पाव आणि बाकी सर्व असं किरकोळ वगैरे सगळ्या गोष्टी ऑर्डरप्रमाणे. म्हणजे पदार्थ आपल्याकडे तयार असतात की ऑर्डरप्रमाणे असतात? नाही, हां, तयार असतात. तसं आपण कसं रात्री जर इनहाऊस गेस्ट असतील त्यांचे पण आपण ऑर्डर रात्री घेतो. तसं आपण सकाळी ब्रेकफास्ट तयार करतो. घावणे पण आपण ऑर्डरप्रमाणे घेतो. आंबोळी चटणी आणि पोहा, उपमा तर आपला तयार असतो. ओके. साधारण रेस्टॉरंटची वेळ किती ते किती वाजेपर्यंत आहे? आपलं रेस्टॉरंट सकाळी 7:30ला ओपन होतो. तो ब्रेकफास्ट आपला 10 वाजेपर्यंत असतो. त्याच्यानंतर आम्ही मेन कोर्स म्हणजे दुपारचं जेवण आम्ही 12 वाजता सुरू करतो, 12 ते 4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर 4 वाजता परत ब्रेकफास्ट चालू होतो, 4 ते 6 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर परत रात्रीचं जेवण आपण 7 वाजता सुरू करतो ते रात्री 11 वाजेपर्यंत असं. ओके. तर मला एक सांग, बाहेरून कोणी फिश आणून दिले आणि त्यांच्या पद्धतीने तयार करून मागितले तर आपण देतो का? हो हो, नक्की देतो. म्हणजे आउटसाईड गेस्टने आपल्याला मासे वगैरे आणून दिले तर आपण नक्की बनवून देतो त्यांना पाहिजे तसे. म्हणजे म्हटलं तर रसा मच्छीचा, मासे फ्राय किंवा कोळंबी आली तर कोळंबी मसाला म्हटलात तर आपण नक्की बनवून देतो. याचा आपण चार्ज काय करतो? साधारण चार्ज आपण 1 किलो मागे 450 रुपये करतो. आणि त्यामध्ये जे गेस्ट बोलतील ज्यांना जसं पाहिजे तसं आम्ही बनवून देतो त्यांना. तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8419925476, सागर गुंबरे. थँक्यू. तर इथे या ठिकाणावर म्हणजे भक्तीज रिसॉर्टमध्ये तुम्ही कसे याल तर बरेच जणांचं कन्फ्युजन होत असतं. तर साधारण गणपतीपुळ्याचं जे बस स्थानक आहे तिथून सरळ जो रस्ता येतो तो मालगुणच्या दिशेने येतो. गणपतीपुळे बस स्थानक सोडल्यानंतर तुम्हाला एक मालगुण आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज लागेल. त्या ब्रिज क्रॉस करून तुम्ही थोडं पुढे आलात की तुम्हाला एक मोठी कमानी दिसेल जी मालगुणची आहे. तर तिथून कमानी क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे भक्तीज रिसॉर्ट दिसतील. म्हणजे अगदी रस्त्यावरून हे रूम्स दिसतात.
तर तुम्हाला मी आता दाखवतो, म्हणजे माझ्या बोलण्यामागे व्हिडिओ प्ले होत असेल तर तुम्हाला कसं कसं यायचं तर ते सांगितलेलं आहे. आणखीन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक देखील देतोय, म्हणजे जेणेकरून तुमचं इथे येण्यासाठी कन्फ्युजन होणार नाही. तर आता आपण आहोत भक्तीज रिसॉर्टमध्ये. अतिशय सुंदर रूम आहेत, नीटनेटके स्वच्छता राखलेले रूम आहेत. जर आपण आतमध्ये प्रवेश केल्यावर पाहतो तर बेड आणि इतर तर सगळं जर पाहिलं तर संपूर्णपणे A1 सेट आहे आणि स्वच्छता ही महत्त्वाची आहे. रूमच्या समोरच संपूर्ण नारळाची झाडं आहेत, त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो. कल्पवृक्षाच्या छायेतले हे रूम अत्यंत सुबक आहेत आणि लोकेशन देखील प्राईम आहे, म्हणजे अगदी रस्त्याच्या लगतच हे रूम आहेत. तर व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची सोय देखील इथे उपलब्ध आहे, म्हणजे ऑर्डरप्रमाणे आपण ऑर्डर दिली की त्या पद्धतीने आपल्याला जेवण मिळतं. सागरने आपल्याला सांगितलं कोणते कोणते पदार्थ मिळतात. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत इथे तुम्हाला सोय उपलब्ध होऊ शकते. म्हणजे तुम्ही इथे आलात राहिलात तर बाहेर जेवायला जायची गरज नाही. तर आणखीन ओव्हरऑल जर परिसर बघितला तर खरंच निसर्गरम्य असं आहे. अर्थातच आमचं मालगुण गाव आहे, निसर्ग सुंदर आहे. तर आणखीन जर सोय बघायची झाली तर इथे मालगुणला फिश मार्केट देखील आहे. साधारण इथून ह्या ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर फिश मार्केट आहे. जर तुम्हाला मासे हवे असतील तर तुम्ही तिथून विकत घेऊन इथे सागरकडे बनवायला दिले तरीही चालतील. आणखी छोटीशी बाजारपेठ देखील आहे, अगदी अर्धा किलोमीटरवर छोटीशी बाजारपेठ आहे. मेडिकल देखील आहे. तर अशा सगळ्या सोयींनी युक्त असं हे आमचं मालगुण गाव आहे आणि तिथेच हे आपले भूषणजी मयेकर यांनी हे उभारलेलं भक्तीज रिसॉर्ट म्हणजे छानपैकी रूम आहेत. भविष्यात त्यांचे आणखीन देखील प्लॅन्स आहेत, पण सध्याच तुर्तास तरी ज्यांनी हे 5 रूम बांधलेले आहेत, पण 5 रूम एवढे सुंदर आणि नीटनेटके टापटीप आहेत. स्वच्छता आहे आणि समोरच तुमची जी सकाळ होईल ती पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये आणि सूर्यनारायणाचं दर्शन घेऊनच होईल. तर नक्कीच तुम्ही इथे या आणि राहण्याचा मनसोक्तपणे आनंद घ्या. मालगुण बीच इथून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्या श्रींचं मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर गणपतीपुळ्यातील साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि शांत निवांत परिसर आहे. इथे येऊन तुम्ही नक्कीच एक आपला क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. सगळ्यांचे नंबर मी स्क्रीनवर पण आले असतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देतोय. बुकिंगचा नंबर वेगळा आहे आणि रेस्टॉरंटचा नंबर वेगळा आहे. तर असे जे नंबर आहेत तर ते तुम्ही तिथे कॉल करा आणि नक्कीच इथे येण्याचा आनंद घ्या. आणखीन एक सांगतो, आपल्याकडून कोणतंही गैरवर्तन होणार नाही याची मात्र प्रकर्षाने काळजी घ्या. अर्थात इथे येतच नाही तर दुसरीकडे आपण कुठेही पर्यटन स्थळी जात असतो तर तिथे आपल्याकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही याची मात्र सगळ्यांनी दक्षता घ्यावी. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.